शुद्ध माती तर शेती अभियान. नमस्कार, मी डॉक्टर विशाल कारंडे, SV ॲग्रो सोल्युशन कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण देवराष्ट्रे येथे अधिक निवृत्ती मोरे यांच्या गहू पिका क्षेत्राला भेट देण्यासाठी आलो आहोत. सदर प्लॉट आपण बघत आहात. हा प्लॉट अतिशय सुंदर या ठिकाणी आलेला आहे आणि यामध्ये SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने झाला ते प्रात्यक्षिकपणे जाणून घेण्यासाठी आज आपण या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे. नमस्कार. आपण या गहू पिकाची नेमकी लागण केल्यापासून आजपर्यंत यामध्ये SV तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरलं हे आमच्या शेतकरी बांधवांना आपण सांगा. विशालनं जी सूचना दिली ते आम्ही पालन केलंय. पहिला गहू पेरत असताना तुम्ही फ्रुटर नावाचं खत वापरलं. हा, फ्रुटर नावाचं खत वापरलं. हा. त्यानंतर आपण गहू पेरून घेतला हा, आणि गव्हाची पेरणी झाल्यानंतर याला जी फवारणी आहे हा. ती आपण फवारणी करत असताना किटोन कॉपेज आणि मिस्टर मायक्रो हा. याची फवारणी केली. बरोबर आणि आहे. फवारणी केल्यानंतर पुन्हा एकदा हा. खताच्या डोस मध्ये मिस्टर रायझो हा. मायक्रोरायझ आहे आपला 4 किलोचा तो हा. आणि फ्रुटर नावाची एक 25 किलोची बॅग हा. ती वापरली. त्यामुळं या ठिकाणी आपण प्लॉट बघत आहात. खूप सुंदर प्लॉट आलेला आहे. जर आपण याची लोंब्यांची लांबी बघितली आणि इतका म्हणजे दाट असून पण खूप सुंदर रिझल्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे आपण या प्लॉट बद्दल समाधानी आहात का? समाधानी आहे. मग आपलं काय अंदाज आहे? हा प्लॉट किती क्षेत्र आहे आणि किती उत्पादन आपलं अपेक्षित आहे? सरासरी 4 क्विंटल गहू होईल. हा. 8 गुंठ क्षेत्र आहे. 8 गुंठ क्षेत्रामधून 4 क्विंटलचं उत्पादन यांना अपेक्षित आहे. त्याचबरोबर या प्लॉटला ज्यांचं मार्गदर्शन असतं ते गणेश कृषी सेवा केंद्राचे मोहन महिंद आप्पा हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आज आपण घेतोय. आपण गहू क्षेत्रातील गहू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन देता आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पन्न काढून देण्यासाठी प्रयत्नशील असता. ह्या प्लॉटमध्ये आपण SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा जो वापर आहे तो कशा पद्धतीने केला? नमस्कार, मी मोहन महिंद, गणेश कृषी सेवा केंद्र देवराष्ट्रे. हे आमचे अधिक मोरे मित्र आहेत. ते गहू लागण करायची अशी चर्चा झाल्यानंतर त्यांना मी गहू पेरणी आणि त्याबरोबर काय तंत्रज्ञान आणि कशा पद्धतीनं उत्पादनाचं घ्यायचं हे असं त्यांना आमची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी गहू सर्वसाधारण अंकुर जातीचा किती तारखेला पेरला? 14 नोव्हेंबरला पेरणी केली. पेरणी करत असताना त्यासोबत आपण 15-15 सुपला SV ॲग्रोचे फ्रुटर 25 किलो आणि मिस्टर रायझो हे सर्व खत एकत्र करून ते पेरणीतून दिलं. त्यानंतर उगवण चांगल्या प्रकारे त्याची झाली. त्यानंतर दुसरा हात आपण लागवडीचा 1 महिन्यानंतर युरिया 20-0-13 आणि SV फ्रुटर आणि मिस्टर रायझो परत एकदा दिला. त्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे गहू सुंदर आलेला आहे. त्याच्यावरती तांबेरा वगैरे काही आलेला नाही. काळुकी, पेरेची लांबी, गव्हाची साईज वगैरे चांगल्या प्रकारे दिसत आहे अशी. तर ते शेतकरी समाधानकारक आहेत. 8 गुंठ्यामध्ये कमीत कमी त्यांना 4 क्विंटल तरी गहू होईल अशी अपेक्षा आहे. आणि विशाल जमदाडे यांचं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लागलं. त्या 1-2-3 फवारण्या पण त्यांनी घेतलेल्या आहेत. किटॉन कॉपीज, मिस्टर मायक्रो वगैरे त्याबरोबर 13-40-13 असं कॉम्बिनेशन करून त्यांना ते फवारणी वेळच्यावेळ केलेले आहेत. धन्यवाद. या ठिकाणी गहू पिकामध्ये SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपल्याला उच्च उत्पादन मिळू शकते. याचं एक उत्तम उदाहरण आज आपण देवराष्ट्रे तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे अधिक मोरे यांच्या प्लॉटवर पाहिलं. त्याचबरोबर गहू पिकाच्या माध्यमातून जे शेतकरी आपल्याला या ठिकाणी ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता गहू उत्पादनाबाबतीत किंवा SV ॲग्रो तंत्रज्ञानाबाबत? आजच्या परिस्थितीला बघता कसं आहे, उत्पादन वाढीसाठी प्रत्येक शेतकऱ्यानं जोर धरलेला आहे. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रकारचं खत व्यवस्थापन आणि लागणारे संजीवक आणि कीटकनाशक याचा योग्य प्रकारे जर उपयोग केला तर 100% प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादनात सर्व प्रकारच्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येतील असाच एक गव्हाचा प्लॉट आम्ही निवडलेला आहे आणि तो सुद्धा अतिशय सुंदर प्लॉट आलेला आहे, समाधानकारक आहे. हा पहिलाच प्लॉट आम्ही गव्हाचा निवडलेला आहे. जे शेतकरी आपण शेतकरी आहेत, गहू उत्पादक शेतकरी, फर्स्ट टाइमच आपण हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे आपल्याला इतका चांगला रिझल्ट या ठिकाणी दिसत आहे. मग जे शेतकरी आपण असं ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता या तंत्रज्ञानाबद्दल?
ते विशालच्या संगणमत करायला सांगेन. हा, एसवी अॅग्रो तंत्रज्ञानाचा वापर नक्की त्यांनी आपल्या शेतात करावा आणि आपलं सुद्धा उत्पादन नक्की वाढवावं असं आवाहन त्यांनी केलं. त्याचबरोबर या ठिकाणी गणेश कृषी सेवा केंद्राचे जे ओनर आहेत ते महिंद आप्पा यांनी सुद्धा शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन आणि आवाहन केलं. आपणही या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जे राज्यभर गहू उत्पादक शेतकरी आहेत जे आपणास ऐकत आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा आपल्या गहू पिकामध्ये एसवी अॅग्रो तंत्रज्ञानाचा वापर नक्की करावा आणि आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं मी आपणास आवाहन करतो. धन्यवाद. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.